नमस्कार. आज 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त आज एका माणसाची आठवण सगळ्यांना सर्वात जास्त येते, ते म्हणजे अजितदादा पवार. आज असा हा पहिला वर्धापन दिन असेल जो वर्धापन दिन साजरा करताना दादा आपल्यासोबत नाही. त्यामुळे दादांना एक पत्र लिहायचा मी प्रयत्न केलाय. ते पत्र हे: प्रिय दादा, आज 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन. हा दिवस प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 10 जून 1999 रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी लढणारा हा पक्ष गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास जपत आला. पण या वर्षीचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच पोकळी जाणवत आहे. कारण आज आपले दादा आपल्यात नाही. आज पक्षाचा झेंडा अभिमानाने फडकतोय. कार्यकर्ते उत्साहाने एकत्र आलेत. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात सतत एकच विचार येतोय की आज दादा पाहिजे होते. काळाच्या ओघात राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. एकाच विचारांच्या सावलीत वाढलेली माणसं वेगवेगळ्या दिशांना गेली. मतभेद झाले, भूमिका बदलल्या, राजकीय निर्णय घेतले गेले. पण कार्यकर्त्यांच्या मनातलं प्रेम कधीच बदललं नाही. आज जर दादा तुम्ही असता तर कदाचित हा वर्धापन दिन वेगळाच असता. कदाचित दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होऊन आज पवार साहेबांच्या शेजारी बसून दादा तुम्ही कार्यकर्त्यांना संबोधित करत असता. दादा तुमच्या भाषणाने संपूर्ण सभागृह दणाणून गेलं असतं. दादा तुमच्या एखाद्या मिश्किल वाक्याने कार्यकर्त्यांबरोबर नेते सुद्धा हसले असते. आणि तुमच्या एखाद्या ठाम भूमिकेवर हजारो कार्यकर्त्यांच्या मनात नव्याने ऊर्जा निर्माण झाली असते. दादा तुम्हाला आमच्यातून जाऊन जवळपास 4.5 महिने झाले. पण असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी तुमची आठवण आम्हाला आली. आज महाराष्ट्रात कुठेही राजकारणाची चर्चा झाली की अनेकांच्या तोंडून नकळत एकच वाक्य बाहेर पडतं: आज दादा असते तर. कारण दादा तुमच्यात लोकांना फक्त नेता दिसत नव्हता, तर काम करणारा माणूस दिसत होता. वेळेची शिस्त, निर्णय घेण्याचं धाडस, काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची सवय आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता ही तुमची ओळख होती. दादा तुम्ही गेल्यापासून महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या. शेतकरी अजूनही न्यायासाठी झगडतोय. कांदा उत्पादक शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करतोय. सामान्य माणूस अनेक समस्यांशी 2 हात करतोय. अशा वेळी तुमची आठवण आणखी तीव्र होते. कारण आम्हाला वाटतं कदाचित तुम्ही असता तर या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असता, निर्णय घेण्याचा वेग वेगळा असता आणि सामान्य माणसाला कोणीतरी ऐकून घेणारं नेतृत्व त्यांच्यासोबत उभं असल्याची जाणीव आम्हाला झाली असती. दादा आज मिसिंग लिंक सारखे प्रकल्प पूर्ण झाले. विकासाची कामं सुरू आहेत. पण अनेक कार्यकर्त्यांना अजूनही वाटतं की या प्रत्येक कामामागे तुमचं बारकाईने लक्ष असतं, तर कदाचित आणखी काहीतरी वेगळं दिसलं असतं. दादा आज पवार साहेबांकडे पाहिलं की मन आणखी हळवं होतं. कारण आयुष्यभर संघर्ष करत महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या त्या नेत्याच्या सोबत आज त्याचा एक विश्वासू सहकारी नाही. अनेक राजकीय लढायांमध्ये खांद्याला खांदा लावून उभा राहणारा नेता नाही. लय मोठ्या काकाचा लय मोठा पुतण्या नाही. आणि पक्षाच्या भविष्यासाठी ज्या व्यक्तीकडे लाखो कार्यकर्ते आशेने पाहत होते, ती व्यक्ती आज आपल्यात नाही. मतभेद असू शकतात, राजकारणात वेगळे मार्ग असू शकतात, पण काही नाती राजकारणापलीकडे असतात. काही आठवणी पदांपेक्षा मोठ्या असतात आणि काही माणसं अशी असतात
की ती गेल्यानंतरही त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव रोज होत राहते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करताना आम्ही साहेबांसोबत ठामपणे उभे आहोत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचारांचा झेंडा उंच ठेवण्याचा संकल्प करत आहोत. पण त्याच वेळी मनाच्या एका कोपऱ्यात एक वेदना कायम आहे. आजचा हा वर्धापन दिन साजरा करताना आमच्यात आमचे दादा नाही. तुमच्या आठवणी आहेत, तुमच्या संघर्षाच्या कथा आहेत, तुमचं काम आहे, तुमचं नेतृत्व आहे आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेलं प्रेम आहे. दादा, तुम्ही शरीराने आमच्यात नसाल, पण प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या मनात, प्रत्येक शेतकऱ्याच्या आशेमध्ये, प्रत्येक सामान्य माणसाच्या विश्वासामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या प्रत्येक पानावर तुम्ही कायम जिवंत राहाल. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनी तुमच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि एकच भावना, दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.